तर भावांनो, भारतीय टीमचा ही इंग्लंड टूर आणि या इंग्लंड टूरच्या दरम्यान भारतीय टीमने पहिला मॅच गमावला होता आणि दुसरा मॅच जिंकला आणि तिसरा मॅच पुन्हा एकदा इथं गमावलेला आहे। पण तुम्ही एक गोष्ट मात्र नोटीस केली असेल की के.एल. राहुल सरांची परफॉर्मन्स एक नंबर परफॉर्मन्स, प्रत्येक प्लेयर इथं आपला 100% देण्याचा प्रयत्न करीत होता आणि ती केलंही। थर्ड टेस्ट मध्ये आपल्याला रवींद्र जडेजाकडून जी 61 रनाची पारी पाहायला मिळाली ना, एकच नंबर भावना। 1986 पासून चालू होत असलेली ही इंग्लंड इंडिया टूर आणि यामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की प्रत्येक सिरीज मध्ये एक टॉप बॅट्समन इथं आपल्याला पाहायला मिळालेला आहे। प्रत्येक मॅच मध्ये असेल प्रत्येक प्लेयरने आपला 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 1986 नंतर आज 2025 पोहोचतो। इतक्या वर्षामध्ये जर कुणी या सन्मान फलकावर आपलं नाव नोंदणी केलं असेल तर भारतीय टीम मध्ये असे काहीच प्लेयर आहेत की त्यांनी या सन्मान फलकावर आपलं नाव नोंदणी केलेलं आहे। पण भावना, तुम्ही ही गोष्ट नोटीस केली नसेल की भारतीय टीम मध्ये असे काही प्लेयर आहेत की जे आपल्या फक्त काही रना वाचून, काही फक्त 4 ते 5 रनापासून आपलं शतक हुकले आहेत आणि यानंतर सहित ही प्लेयर आज या टॉप ऑर्डर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। भावना, तुम्ही जर पाहिला असेल आणि मी तुम्हाला आज असे टॉप 5 प्लेयर सांगणार आहे की जे प्लेयर या लॉर्ड्सच्या मैदानावर आपल्याला आपल्या भारतीय टीम साठी इथं झटताना दिसले, ज्यात तुम्हाला 5व्या नंबरवर पाहायला मिळत आहेत सौरभ गांगुली सर। तुम्ही पाहू शकता 1996 मध्ये 131 रनाची पारी घरच्या मैदानावर कसोटीमध्ये पदार्पण करणारे हे सौरभ गांगुली सर 20 चौकांच्या मदतीने त्यांनी 131 रनाची कामगिरी करून दाखवली आणि भारतीय टीमने ती टेस्ट मॅच जिंकली होती। त्यानंतर 4थ्या नंबरवर येतात अजिंक्य रहाणे सर, ज्यांनी 103 रनाची पारी 2014 मध्ये खेळली होती। त्यावेळेस हिरव्यागार विकेटवर फलंदाजी करताना रहाणेने सन्मान बोर्डावर आपलं नाव नोंदणी केलं आणि त्यानंतर ही धावांची सुरुवात झाली आणि अजिंक्य रहाणे सरांनी इथं आपला 100% देण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला होता। त्यानंतर नंबर 3 वर आहेत के.एल. राहुल सर। जसं की तुम्हाला माहित आहे थर्ड टेस्ट मध्ये सहित आपण पाहिलं असेल के.एल. राहुल सरांनी आपल्याला या सन्मान फलकावर नाव नोंदणी करताना दिसले होते, पण त्याआधी 2021 मध्ये त्यांनी ही कामगिरी करून दाखविलेली आहे। भावना, तुम्ही पाहिलं असेल की वातावरण खराब होतं तरी पण त्यांनी वातावरणाच्या पहिल्याच दिवशी या टेस्ट सिरीजच्या पहिल्याच दिवशी के.एल. राहुल सरांनी शतक झळकावलं आणि भारताचे 5व्या दिवशी 60 रनांनी विजय मिळवून दिला आणि ही के.एल. राहुल सरांनी 2021 मध्ये ही कामगिरी पहिल्यांदा करून दाखवली आणि त्यानंतर 2025 मध्ये पुन्हा एकदा आपल्याला तीच कामगिरी के.एल. राहुल सरांनी करून दाखवताना दिसली। नंबर 2 वर येतात मुरली विजय सर, ज्यांनी 95 रनाची पारी खेळली, फक्त 5 रनांनी त्यांचं शतक हुकलं होतं 2014 मध्ये। मुरली विजय ह्याच मैदानावर शतक हुकलं, पण भारत हा दुसऱ्या बाजूने आघाडीवर होता आणि 95 धावांनी भारतीय टीम आणि 7 विकेटनी ईशांत शर्माच्या या 7 विकेटनी भारतीय टीम ती सिरीज आणि ती मॅच जिंकली होती। आणि म्हणून ती मॅच भारतीय टीम 95 धावांनी आणि ईशांत शर्माच्या बॉलिंगनी म्हणजे 7 विकेटनी भारतीय टीमनी ती सहित मॅच इथं आपल्याला जिंकून दिलेला होता। त्यानंतर आणि नंबर 1 वर येतात दिलीप वेंगसकर सर, ज्यांनी 126 रनाची पारी खेळली होती आणि पहिले असे भारतीय प्लेयर बनले होते ज्यांनी 1986 मध्ये पहिल्यांदाच या सन्मान फलकावर आपलं नाव नोंदणी केलं आणि यानंतर के.एल. राहुल सरांनी 2025 मध्ये ही कामगिरी पुन्हा एकदा आपल्याला करून दाखवताना दिसले आहेत। भावना, वेंगसकर सर यांनी 126 रनाची पारी एकदम नंबर 1 पारी खेळली आणि भारताला पहिल्या मॅच मध्ये आघाडीवर आणलं। हा सिरीज आणि ही सिरीज भारतीय टीमने 6 विकेटने जिंकली होती।